आचार्य सुरेश भट यांनी म्हटलं होतं आणि म्हणून त्यानुसारच या महाराष्ट्र भूमीसाठी आणि या माय मराठीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज आहे। या संमेलनात सरकारकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल। गेल्या वर्षी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। असंख्य मान्यवरांची जवळपास 14-15 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि सर्वांनी मेहनत केली, त्यामध्ये कष्ट घेतले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून। आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्या कारकिर्दीमध्ये माय मराठीला हा बहुमान मिळाला, ही बाब मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा निर्णय होता। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल तात्काळ आपल्या केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील त्यांना होकार दिला। त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील त्याचा पाठपुरावा केला, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। मी मुख्यमंत्री असताना जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गाण्यालाही आपण सुरुवातीला ते म्हटलं, राज्यगीताचा दर्जा दिला। आज सर्व शाळांमध्ये शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत म्हटलं जातं। हा देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे। अमरावती रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आपण स्थापन करतोय। मंत्रालयाचे जवळ 150 कोटी रुपये निधीचा भव्य दिव्य आणि दिमागदार मराठी भाषा भवन, त्याचंही काम लवकर पूर्ण होतंय। लंडन येथे मराठी मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी इमारत 5 कोटी रुपये विकत घेण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। ही देखील आपल्यासाठी गौरवाची बाब आहे। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने अध्यासन केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे, त्याला देखील आपण या ठिकाणी निधी दिलाय। JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षण आणि सामरिक तंत्राच्या अभ्यासासाठी विशेष अध्यासनाची निर्मिती करण्यात आली आणि अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली। आणि म्हणून या ठिकाणी नमो 75 अभियानाअंतर्गत जगातील 75 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना केली। त्याबद्दल देखील मी मंत्री महोदयांचं आणि आपल्या सरकारमधल्या सर्वांनी ज्यांनी सहकार्य केलं